सो हे गायज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आज स्वागत आहे तुमच्या इराच्या वेस्टर्न ड्रेसच्या हॉलमध्ये. सो कसं खूप दिवस झाले म्हटलं चला आपण इराचा बड्डे झाला, 8 दिवस झाले हॉल बनवायचा. शेवटी फायनली तो दिवस आला आणि आज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे इराचे वेगवेगळे ड्रेसेस, ते पण बड्डेच्या टाईमला घेतलेले. सो तुम्ही कॉमेंट करा कुठला जास्त छान आहे, तुम्हाला कुठला आवडला आणि कसली लिंक पाहिजे असेल तुम्हाला कॉमेंट करा. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर. सो फर्स्ट आहे हा असा ओव्हरसाईजचा टी शर्ट आहे, पिंक कलरचा, खूप क्यूट आहे आणि त्याच्यावरची पॅन्ट आहे. असं कॉम्बिनेशन केलं आहे तसं, पण खूप क्यूट आहे. असं नाईट ड्रेस म्हणून यूज करू शकतो किंवा आउटिंगसाठी पण छान वाटेल. सो असा आहे, खूप प्रिटी अशी त्याच्यावर कार्टूनची प्रिंट आहे. इराला खूप जास्त आवडला. ज्या दिवशी तिला आम्ही ट्राय करण्यासाठी घातलं आणि ती काढतच नव्हती. आणि तिला मोस्टली असं असतं, जे कपडे आवडतं ना ती लांब पडते, नो 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 असं बोलते. हा मला खूप जास्त आवडला आहे. चेक्स प्रिंट म्हणजे चेक्स आहे आणि नियॉन कलरचा आहे. खूप प्रिटी वाटतोय तिला, पण खूप छान वाटतोय. हा जुडिओमधनं घेतला आहे मी. अशी त्याच्यावरती पॅन्ट आहे, शॉर्ट्स प्रिटी आहे. हा पण कॉर्सेट सारखा आहे, त्याच्यावर डार्क शेडमध्ये अशी बॉटम आहे. पॅन्ट लाईट डार्क पिंक आणि लाईट असं स्वेटशर्ट आहे, म्हणजे असं थंडीच्या दिवसामध्ये वगैरे घालू शकतो. सो असा हा आहे, खूप सुंदर आहे. हा पण खूप क्यूट आहे. थोडासा मटेरियल, आतून मटेरियल खूप सॉफ्ट आहे, वरून असं आहे, खूप प्रिटी आहे. पण नाईट ड्रेस आहे येल्लो कलरमध्ये आणि त्याच्यावर पूर्ण आईस्क्रीम खूप छान आहे. प्रिंट पण आणि खूप सॉफ्ट मटेरियल आहे. अजून वेअर पण नाही केले. खूप सारे ड्रेसेस झाले आधी, पण खूप आहे अजून, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे आणि ही पॅन्ट आहे त्याची नाईट ड्रेसची. सो हा पण खूप सुंदर आहे. पण मला खूप आवडला. वेअर केला होता हा वन पीस नाही, हा नाईट ड्रेस. हा पण खूप प्रिटी आहे. हा हॉपस्कॉचवरनं घेतलेला आहे मी. हा पण खूप जास्त तुमावने तिला शर्ट. हा एक शर्ट तुम्ही व्लॉगमध्ये बघितला असाल, खूपच सुंदर दिसतं आणि खूप छान मटेरियल आहे. असं स्ट्रेच होत नाही आणि खूप सॉफ्ट आहे. तिला इतकं कम्फर्ट वाटतं या टॉपमध्ये की ती काढतच नाही लोक. हे ओव्हरसाईज क्रॉप टॉप आहे, खूप सुंदर आहे. हे पण पिंक कलरचं, ती सारखी बोलते पिंक. एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तिने ऋतुमाने तिला हे शर्ट दिलं आहे असं. हे पण बर्थडेमध्येच, अजून वेअर पण नाही केले. एवढे ड्रेस झाले की तिचे पूर्ण जे बर्थडेचे ड्रेस आहेत त्याच्यामध्ये खूप सारे ड्रेस बाकी आहे वेअर करायचे. सो हा शर्ट आहे, त्याच्यावर तिने जीन्स मागवली होती. सो ही आहे जीन्स आणि त्याच्यावर ही शर्ट. खूप सुंदर असं दिसेल. असं अजून वेअर केलं नाही, केल्यानंतर मी रील शेअर करेन. मोठ्या मावनं तिला मला पैसे पाठवले होते की इरासाठी काहीतरी बर्थडेला केक घेऊ. मग तिने तिने चॉकलेट्स पण तिकडनं जेक्टो केले होते आणि ड्रेस घ्यायला लावला. तर मग मी हा तिला कलरफुल खूप सुंदर दिसतो. तिला जेव्हा आम्ही मॉर्निंगला केलं शूट, तुम्ही व्लॉग बघितला नसेल बघितलं तर आत्ताच जाऊन बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काहीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून इराला प्रेम द्या. असं इंस्टाग्रामवर बघितलं असेल की आम्ही 12 वाजेला तिचं जे गाडीवरती शूट केलं होतं, बर्थडे सेलिब्रेशन केलं होतं, तेव्हा हा वेअर केला होता तिच्या. खूप सुंदर, खूप सॉफ्ट मटेरियल आहे, खूप प्रिटी वाटतो. तिला घातला होता तेव्हा खूपच प्रिटी दिसत होती. असा शॉर्टमध्ये लेंथ आहे. कलर असा पीच कलर आणि त्यावर असे थोडेसे डार्क कलरचे डॉटेड आहे, पण खूपच सॉफ्ट आणि खूप आणि हा तिचा मेन ड्रेस म्हणजे बर्थडेचा जो मेन ड्रेस आहे, इतकी ब्युटिफुल दिसत होती. तुम्ही बघितलंच असं रील वगैरे मध्ये, खूपच प्रिटी दिसत होती ती, खूपच क्यूट असा हा आहे वन पीस. असं जास्त काही नाही, हेवी मला घ्यायचंच नव्हतं, कारण तिला आहे ना लास्ट टाइम मी जेव्हा बर्थडेला ड्रेस घेतला, एकदम मुलं बर्थडेच्या दिवशी खूप क्रँकी होतात आणि तेव्हा तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, तिला तापही आला होता. मग मला असं वाटलं की नेक्स्ट बर्थडेला पण एवढं हेवी घेऊ आणि परत तिला जर त्रास झाला तर ते त्यामध्ये कम्फर्ट नाही राहणार, म्हणून मला असं थोडंसं
हेवी नाही पाहिजे आणि सिम्पल. तो पण लास्ट इयरचा पण हेवी नव्हता, लाईट वेट होता, पण थोडंसं फ्रिल वगैरे असल्यामुळं मुलांना असं घेताना वगैरे कम्फर्ट नाही वाटत. म्हणून म्हटलं यावेळेस कसं ती चालते वगैरे तर तिला असं अडकलं नाही पाहिजे, काही नाही, असं सॉफ्ट आणि नॉर्मल असं. म्हणून माझा घेण्याचा मोटो हा होता की ती कम्फर्ट राहिली पाहिजे, दिसायला सुंदर पाहिजे आणि युनिक पाहिजे. सो मी हा चॉईस केला होता. खूप छान आहे. तुम्हाला कसा वाटला गाईज नक्की सांगा. आणि इरा कशी दिसते या ड्रेसमध्ये ते पण सांगा, कमेंट करा. तुम्हाला कुठला ड्रेस जास्त आवडतो आणि इरा कुठल्या ड्रेसमध्ये जास्त क्यूट दिसते. सो गाईज कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा. अजून कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील नक्की सांगा. आणि आत्तापर्यंतचे व्हिडिओ कसे वाटले ते पण सांगा. आणि असंच प्रेम करत राहा. तर तोपर्यंत टाटा, बाय बाय, स्टे ट्यून्ड.